श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि हे पहा, फालुदा आम्ही जवळजवळ 3 वेळा तिघांनी मिळून खाल्ला। म्हणजे 3-3 ग्लास असे 3 वेळा झाले। म्हणजे बघू शकता तुम्ही 9 ग्लास फालुदा त्यामध्ये झालेला आहे। त्यामुळे खूपच चांगल्या पद्धतीने तो पुरवठा येतो। संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यावर सुद्धा आम्ही फालुदा आईस्क्रीम वगैरे घालून खाल्ला। आणि हा दिवस दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे। सकाळी देवपूजा वगैरे झालेली आहे आणि दोघांनी मिळून देवपूजा केली। माझं वाचन आहे पारायणचा, आजचा 6वा दिवस आहे। तर आज 39 ते 43 अध्याय आज वाचायचे होते। सकाळी काय लवकर उठले नाही, मग उठून आंघोळ वगैरे केली, सडा रांगोळी केली, देवपूजा झाली आणि आता आरती करून डायरेक्ट वाचाय बसणार आहे। आता वाजलेले आहेत 8 वाजलेले आहेत। आरती करणार आहे आणि डायरेक्ट वाचाय बसणार आहे। आणि यांचा हा एक बोट म्हणजे मनगटच दुखत आहे। म्हणजे एक बोट आणि ते खालचा भाग बोटाचा, अंगठ्याच्या खालचा भाग तेवढंच दुखत आहे। आता 3-4 डॉक्टर झाले तर ते काय कमी येण झालेलं आहे। गाडीवर नाही एकदा पडलेले ते, त्यावेळेपासून ते दुखतच आहे। आपण ज्यावेळी पडतो त्यावेळी आपल्याला काय वाटत नाही, ज्यावेळी ते पडलेले त्यावेळी त्यांना एवढं काही जाणवलं नाही ते, पण आत्ता त्यांना खूप म्हणजे दुखत आहे आणि त्राससुद्धा होत आहे। आता 2-3 डॉक्टरला दाखवलं तर काय म्हणजे एवढं हे नाही आहे म्हणतात, पण दुखणं तर काय त्यांचं म्हणजे कमी येणं झालेलं आहे। आता काल तर हाडाच्या डॉक्टरला दाखवून आलेले आहेत। आता बघूया म्हणजे किती कमी येते काय ते सकाळ सकाळी देवाची गाणी अशी मी लावत असते। आणि कचरा होता त्यामुळे म्हटले यांना टाकून या। आणि बेडशीट वगैरे सगळं आवरून घर स्वच्छ करूनच मी वाचायला बसते। कारण कसं होतं, आपण वाचायला बसलो कोणतं आलं तर मग ते घरात पसारा बघून कसतर वाटतं। आता परवा दिवशीच मी बेडशीटचा जो कवर आहे गादीचा कवर आहे बेडशीट ती बदललेली आहे। 3 दिवसातनं मी आता बदलत आहे बघा। कारण की पावसाळ्यात वाळत नाहीत आणि आमच्या इथं वाळत घालायला सुद्धा जागा पुरे आहे। त्यामुळे मी पावसाळ्यात शक्यतो जास्त काढत नाही, पण उन्हाळ्यात मी 3-4 दिवसाला लगेच बदलून टाकते। आणि गादीला हे जी बेडशीट आहे ती खूप छोटी होत आहे, ही पण होत आहे आणि आणखीन एक आहे ती सुद्धा खूप छोटी होत आहे। पण आता पर्याय नाही, ही खूप दिवस झालं, खूप वर्ष झाली, जवळजवळ 3-4 वर्ष झाले असतील या ह्याला घेऊन बेडशीटला। सगळा सेटच घेतलेला मी। आता काही ती म्हणजे ह्याला कापड वगैरे जोडावं म्हणतो ते मी साईडनं, कारण की कसं होतं कापड जोडलं तर मग ती व्यवस्थित बसेल या विचारानं जोडावं म्हणतो ते। आणि म्हटलं राहून दे तिकडं, आता काही ती फाटतच आलेले आहे। पण बेडशीट ह्याला चांगली आहे, क्वालिटी चांगली आहे, पण कलर ह्यो घ्याय नसाय पाहता मी फ्रेश कलर म्हणून घेतला, पण खूप घाण होतो आणि त्यामुळे कसं होतं सारखं धूत बसावं लागतं। भांडी वगैरे सगळी घासलेली आहेत मी ना। आणि आता पहिले यासन जरा पोहे करून देते, हे खातील आणि मग दुकानात जातील। तसं थोडासा आधार झाला सकाळी की मग त्यांना पण म्हणजे बरं वाटतं। नाही तर माझं वाचन होऊन जेवण होईपर्यंत खूप वेळ होतो, म्हणून आता पोहे बनवणार आहे। तर माझी जी पोहे बनवायची पद्धत आहे ती थोडक्यात दाखवते। आता चाळणीमध्ये मी पोहे घेतलेले आहेत आणि सगळे पोहे मी चाळून आधी घेणार आहे, कारण बारीक जी त्यातला हे असतो बघा, बारीक बारीक असे कण असतात ते सगळे पडतात। आणि काही जर अशी बारीक उशी वगैरे असेल ते सुद्धा ज्यावेळी आपण चाळतो त्यावेळी त्यातनं ते निघून पडतं। आणि चाळणीतच पोहे मी चाळणीतच भिजवणार आहे। आणि आता सगळ्यात आधी कांदा वगैरे चिरून घेणार आहे, शेंगदाणा वगैरे मी काय घालणार नाही आहे। आणि काल काय झालेलं, माझ्या कानात बुगडीचं मी टोचलेलं आहे आणि तिथं एका कानात मी काठी घातलेली होती, गेल्या मे महिन्यात काठी घातलेली वहिनीनं आणि सुट्टीला गेलेली त्यावेळी ती दोन्ही कानात घातलेली, पण एका कानातली पडलेली मला माहीतच नव्हती आणि बघायला गेलं तर पडलेली। म्हणून मी काय केलं, उदबत्तीची जी काडी असते ती एकदम बारीक कट केली आणि ती घातली अशी दाबून तर कान माझा एवढा सुजलेला आहे काय विचाराय नको आणि दुखतसुद्धा आहे। आता त्याला खोबरेल थोडंसं गरम केलं आणि कापसाच्या बोळ्याने खालनं वरनं असं जरा लावून ते हे केलं आहे। पण काडी मात्र काढली नाही मी, कारण काडी जर काढला तुम्ही तर परत आणि दमवणार ते, म्हणून टोचताना सुद्धा खूप दमवलं मला। काय काय औषधं लावून काय काय करून 200-300 रुपयाची औषधं मी लावली कानाला आणि त्यावेळी ते बरं केलेलं। आणि म्हटलं आता मुजून द्यायचं नाही अजिबात, कारण की एकदा जर मुजलं तर परत आणि टोचायचं म्हणजे काही खरं नव्हते। आणि बुगडीचं टोचायला जर तुम्ही गेला तर कसं होतं, ते हाडावर असतं त्यामुळे खूप दमवतं। म्हणून म्हटलं त्यात काय पण होऊन दे, खरं काडीही काढायची नाही। आता डॉक्टर आमच्यासमोर इथे लेडीज डॉक्टर आहेत, त्यांनासुद्धा जाऊन मी
गोळ्या घेऊन आलेले आहे ती जखम बरे होण्यासाठी. आता जखम बरी झाल्या तर मग मी बुगडी घालणार आहे. बुगडीचं माझं आधीच टोचलेलं आहे आणि माझ्या बुगड्या आहेत सुद्धा, त्यामुळं म्हटलं आपल्या आहेत तर हौस पण होते आणि म्हणून मग घालायचं म्हटलं. चला मी कांदा भाजून घेतलेला आहे. सगळ्यात आधी तेल टाकलं, जिरं मोहरी टाकली, त्यानंतर हिरवी मिरची आणि कांदा टाकलेला आहे. कढीपत्ता काय माझ्याकडे नाही आहे. कांद्याला तांबूस कलर आला की आपण मग त्यामध्ये हळद घालायची आणि पोहे जे भिजवलेले होते ते घालायचे, साखर मीठ घालायचं. कोथिंबीर असेल तर तुम्ही वरून कोथिंबीर घालू शकता, लिंबू असेल तर लिंबूसुद्धा वरून पिळला तरीसुद्धा चव एकच नंबर भन्नाट लागते. अशा पद्धतीने मी पोहे बनवलेले आहेत. आता यांना खायला देते आणि मी आधी वाचायला बसते आणि वाचून उठल्यानंतर मग आपल्याला स्वयंपाक वगैरे करायचा आहे. आज मी एक पडदा वगैरे पण धुवायला काढलेला, तर सगळं धुणं वगैरे पण मी आधी धुवून घेतलेलं, कारण आमच्या इथं पाण्याचा खूप प्रॉब्लेम होत आहे. पाणी आमच्यात 8-9ला म्हणजे सकाळी खल्लास होतं आणि पाणी येतं, मग नंतर 11-12ला पाणी येतं. मग तोपर्यंत ते तसंच सगळं ठेवावं लागतं. त्याच्यापेक्षा मी काय करते तर सगळं आवरून घेते, देवपूजा धुणं वगैरे सगळं आवरून घेते आणि मग वाचायला बसते. आता एक जण म्हणतील धुणं धुवून कोण वाचायला बसतं का, पण माझ्याकडे आता पर्यायच नाही आहे, कारण की ह्याच्या आधी काही मी बसत नव्हते तसं. अनेक सरस उपस्कार गुरु कन्या असे म्हणे अंगीकारले शिष्याने नित्य झाला. तर दक्षिणे महाराणी प्रवेशला. पुढे जाता मार्गात भेटलाय कवधूत ब्रह्मचारी देखील पुस्तक झालं ते पुस्तक झालं वृत्तांत. बाळक सांगे समस्त गुरुने मागितले जे जे असतं कवने परी साध्य होय. मग म्हणे अवधूत त्या बाळका त्या भय देते सांगेन एक तुझे इथं जेणे तुझे कार्य साधे. विश्वेश्वर आराधना असे एक निधान काशीपूर महास्थान सकाळाभिष्टी साधतीला. काशीपूर असे महास्थान तुवा जाताची जाण होईल तुझी मनकामना संदेह न धरी मनात. एकूण्या ब्रह्मचारी साष्टांग नमन करे कोटे आहे काशीपुरी आपण असं अरण्यात. ऐसे म्हणतात आपसी आपण नेन म्हणे हर्षी. तुझ करता आपणासी यात्रा घडे लाभ थोर. तुझं करता आपणासी दर्शन घडे पुरी काशी. चला जाऊ तोरे तेसी म्हणून दोघे निघाले. मनोवेगी तत्काळी पातळी विश्वेश्वराजवळी. तापसी म्हणे ते वेळी बाळा यात्रा करे का. बाळ म्हणे तापसेसी स्वामी माते निरोप देसी. नेन यात्रा आहे केसी कवनेपरी राहतावे. तापसी म्हणे तयासी सांगेन यात्रा विधीसी. तुवा करावे भावेसी नेमे भक्तिपूरक. पहिले मन करणे केसे स्नान करावे नेमेसे. जाऊन विनायकासी पांचाळेश्वरा नमावे. मग जावे महाद्वारा विश्वनाथ दर्शन करा. पुनरपी यावे गंगा तीरा. मणिकर्णिका स्नान करावे. मणिकर्णेश्वर पूजा करे निर्धार. जाऊन कमळेश्वर पूजा करे का भावेसी. ललिता देवी पूजने मग जावे तेथुनी. जरासंधेश्वर सगुने पूजा करे का भक्तीसी. सोमनाथ असे थोर पूजा शुल्क टंकेश्वर. त्यापुढे वाराहेश्वर पूजा करे का ब्रह्मेश्वर. पतीश्वरनिका पूजा करून बाळका. पितामह असे जोका त्या ईश्वराचे पूजावे. कल्लेश्वर वंदने पुढे जावे एकोमनी. चंद्रेश्वर असे नमोने पूजा करेगा विश्वेश्वरा. पुढे पूजे विघ्नेश्वर त्यानंतर अग्नीश्वर. मग पूजा नागेश्वर. हरिचंद्रेश्वर पूजी जाण. चिंतामणी विनायका सोमनाथ विनायका देखा. पण आता पर्याय नसल्यामुळे मी तसं करते की शक्यतो धुणं वगैरे धुवून भांडी वगैरे सगळी भांडी काय मी रात्रीच घासलेली असतात, पण चहाचे वगैरे पडलेले असतात ती लगेचच्या लगेच घासते. कारण पाणी कधी यायचं मग ते वर चढायचं आणि मग ते आपल्या नळाला यायचं, तोपर्यंत सगळा ढीग ह्याचा भांड्याचा धुण्याचा तसाच पडतो आणि ते नको वाटतं. आणि दुपारी जर धुण्याला म्हणजे दुपार जर झाली धुण्याला तर अजिबात म्हणजे धुणं धुवू वाटत नाही, खूप कंटाळा येतो. म्हणून मी बाकी सगळं ठेवते. देवपूजा धुणं भांडी सगळं आवरते. आणि फरशी काय मी 4 दिवसातनं 5 दिवसातनं एकदाच पुसत असते, रोज काय पुसत नाही, कारण की फरशी एवढी काय आमची घाण होत नाही. आणि स्त्रीला बघा फुटबॉलचा हा किट खूप आवडतो. त्या किटसाठी किती हे करून त्यानं पाठ लागून आणायला लावलं. रोज रोज तुला तर रोज तेच करून घालणार आहे. खाल मला मी खातो, काही विषय नाही माझा. तेच करून घालणार आहे बघ. मी बघ नुसता माळवं नको म्हणतो. माळी घरातल्या साध्या घरातला आहे मी. होय होय होय. एक माझी धागा घातली तरी मी खाईल, मी असला माणूस आहे. वांग रोज करून घालतो. माळ्यांच्यात वांगी जास्त असतात. वांगी खा मग. तुझा कशाला नाद करू बाबा.
काडी घातल्या मी कानात. होल आहे पण काडी घातली नव्हती. काडी घातली ते केवढं दुखाले. सुजलंय. हौस. काय हसल्यास? ते कितलीच काय घेतलंय जरा किती चालतंय की बरोबर कितलीत नाही निघाले एवढं बघा. घट्ट झालंय ते. दगड झाला दगड याचा. अरे ते कपड्याला लागते की पांढऱ्या. कपड्याला खाली पाणी आहे का नुसता. जा कशात तर घे जा आणि खा जा. निघा. सगळ्यात आधी डोकं वगैरे विचारून घेतलं, कारण डोकं जर नाही विचारला तुम्ही तर तसंच पडतं. आणि दुकानात जर नाही गेला असा तर दिवसभर मग आहे तशीच केस घेऊन फिरावं लागतं, कारण घरातली कामं काय सपत नाहीत. त्यामुळे डोकं वगैरे विचारून घेतलं. इकडं भात लावला आणि एकीकडं चपात्या करून घेतल्या. आणि त्यानंतर मग आज भाजी बनवलेली ती दोडका बनवलेला. 20 रुपये पावशेरने याने दोडका आणलेला होता, ताजा होता. त्यामुळं मग लगेच बनवला, कारण की दोडका जर तुम्ही ठेवला एकाच दिवसच चालतं बघा, नाही तर 2-3 दिवस ठेवला तर तो लगेच मान टाकतो म्हणजे वाळतो. त्यामुळं दोडका काय मी ठेवत नाही, लगेच करून टाकते. बाकीच्या भाज्या वांगी असेल गवारी असेल ती 1-4 दिवस राहतं, पण दोडका काय राहत नाही. त्यामुळं मी लगेच बनवला. आणि चपात्या आधी कसं करते मी, तेल लावून घडी करून चपात्या ठेवते आणि त्यानंतर मग बटाटा लाटते, कारण तसं केल्यामुळं काय होतं चपात्या बटाटा लाटल्या जातात. आधी गोळं करून घेते. गोळं करून घेतल्यानंतर मग तेल लावून घडी करून त्या चपात्या सगळ्यात ठेवते आणि त्यानंतर मग लाटायला सुरुवात करते. म्हणजे गॅसची पण बचत होते, वेळेची पण बचत होते आणि उभा राहून जे पाय दुखतात आपले ते सुद्धा थोडे म्हणजे कमी दुखतात, कारण की उभारून पाय असे हे होतात बघा. प्रत्येक वेळी गोळा घेऊन ते घडी करून मग चपाती लाटायला गेलं तर तुम्हाला खूप वेळ लागतो. मी एकदा कसं करते, खाली बसून असं घड्या मारून घेते तेल लावून आणि वरती बटाटा लाटते, किंवा खाली बसून सगळ्या चपात्या लाटून घेते एकदम. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे बघा. आणि मग त्यानंतर भाजून घेते. चला मैत्रिणींनो, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ मात्र कसा वाटला ते नक्की कळवा आणि लाईक मात्र करा.